बॉल या षटकातील विशाल खरपाडे राईट आर्म सुंदर फटका चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. जबरदस्त फ्लिकचा फटका अद्यावत केलेला आहे बॅटर योगेश याने. चेंडूला पाठवतो डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त इन्फॉर्म बॅटर आहे योगेश बरफ. मैदानाच्या आतमध्ये कलात्मक फटका पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये चेंडूला पाठवलं तर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. यावेळेस आडव्या करण्याचा प्रयत्न फटका तितकासा प्रॉमिसिंग नव्हता. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट हलकेसे मिसफील्ड पाहायला मिळते डीप मिड विकेटला आणि या 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 6 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. 6 धावा धावफलक कव्हर लागल्या गेलेल्या आहेत. योगेश आणि अतुल जबरदस्त प्रयत्न करतायत आपल्या संघाकरता या मॅच मध्ये. यावेळी सुंदर फटका चेंडू जाईल मिड विकेटला निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय चिंतामणी स्पोर्ट्स उमेला फाटा संघाच्या माध्यमातून. या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचली गेलेली आहे. 10 या अंकांवरती पोहोचली गेलेली धावसंख्या आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला योगेश बरफ जबरदस्त बॅटिंग करतोय. यावेळेस लॉफ्टेड ड्राइव्ह हवेमध्ये चेंडू जाईल वाऱ्याच्या लाटेवर स्वार होऊन निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त बॅटिंग योगेश याच्या माध्यमातून या सीझन मध्ये अफलातून कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. इन्फॉर्म बॅटर परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा योगेश बरफ. त्याच्या माध्यमातून धावाची उभारणी केलेली आहे. या 4 बॉल मध्ये फुलटॉस बॉल ड्राइव्ह केला बॉलला चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल होईल मिड ऑफच्या दिशेने आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी सांघिक धावसंख्या धावफलकावर 18 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 18 धावा ऑन द स्कोर बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने बॅट अँड बॉल संपर्क होत नाही चेंडू जाईल या वेळेला डॉट. शेवटच्या बॉलवर कमबॅक पाहायला मिळतोय विशाल खरपाडे याच्या माध्यमातून. षटक संपलेला पहिलं धावसंख्या 18 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. योगेश बरफ या ओव्हर मध्ये 18 धावा त्याने बनवलेल्या आहेत. सर्वचे सर्व बॉल त्याने फेस केले. जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 2 चौकार 1 षटकार त्याने अद्यावत केलेले आहेत. या 6 बॉल मध्ये 18 धावांची जबरदस्त पारी त्याच्या माध्यमातून पहिल्या ओव्हर मध्ये साकारली गेलेली आहे. तर आता मात्र नवीन बॉलर उदय गोंड बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. स्ट्राइक एंडला अतुल ठाकरे याला आपण पाहणार आहोत. पहिला बॉल या षटकातील बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल उदय गोंड ज्याच्या नावावरती 2 मॅन ऑफ द मॅच चे सामने आहेत. सुंदर फटका हवेमध्ये चेंडू जाईल बॉडी लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी स्टँड अँड डिलिव्हर षटकार. धन्यवाद डीजे. ओव्हर पिच बॉलची हाताळणी केली होती बॉलरने. त्या बॉलला पाठवलेला आहे वाईडिश लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका अतुलच्या बातमधून आलेला आहे. यावेळेस चेंडू जाईल डॉट.
2 बॉल टाकून दिलेले आहेत षटकातील. तिसरा बॉल सुंदर प्रहार, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पार. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद निशे, काय जबरदस्त बॅटिंग करतोय. बॅटिंग अतुलच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. अतुल आणि योगेश ओपनिंग प्लेयर्स आहेत या संघाचे. आक्रमक शैलीचे हे 2 बॅटर आहेत, चांगल्या धाटणीचे हे 2 बॅटर आहेत. त्यांच्या माध्यमातून जबरदस्त प्रमाणे धावांची उभारणी आणि आकारणी केलेली आहे. या दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील चांगली बॅटिंग ते करतायत आपल्या संघाकरता. धावसंख्या ऑन स्कोर कार्ड 30 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 3 बॉल टाकून दिलेले आहेत. षटकातील 4था बॉल बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. यावेळेस समोरच्या दिशेने लाफ्ट केलेल्या बॉलला चेंडू जाईल विषय मध्ये, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्याने 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. धावसंख्या 34 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. उदय गोंड 16 धावा त्याने खर्च केलेले आहेत. या 4 बॉलमध्ये सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. विजयी संघाचे कर्णधार शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा, त्यानंतर बोबत बॉईज बोबतपाडा, त्यानंतर चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली. तिन्ही संघाचे कर्णधार आपण या चिठ्ठ्यांचा ड्रॉ आपण करणार आहोत. या चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 38 अंकावर पोहोचली गेलेली आहे. भरपूर धावा खर्च होते बॉलर उदय गोंड. या मॅच मध्ये खूपच जास्त धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल बॅटची चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. षटक संपलेलं दुसरं. संघाची धावसंख्या ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस 39 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 40 धावांचं लक्ष असेल चिंतामणी स्पोर्ट्स उमेला फाटा या संघाला. 40 धावांचं लक्ष असेल. चला चिठ्ठ्याचा ड्रॉ आपण करणार आहोत. बोबत चला आपण चिठ्ठ्या आहेत त्या करूया. आता ज्या पुढील मॅचेस आहेत चला कॅप्टन या 3 पुढे 1 2 3 चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली, शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा आणि बोबत बॉईज बोबतपाडा. माझ्या हातामध्ये ड्रॉ आहेत. चार आहेत. शिवसाई स्पोर्ट्स ही पहिली मॅच असेल. बघूया आपण शिवसाई स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन्स त्यांनी चिठ्ठी काढली आहे. त्याच्यामध्ये नाव आलंय चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली आणि त्यांच्यासोबत असेल संघ विजेता. म्हणजे ही मॅच असेल ना ही शेवटला आम्ही खेळवणार आणि जी मॅच असेल नंतरची आपण बघितलं तर बोबस बॉय तो बोबतपाडा आणि त्याच्यासोबत शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा हे मॅच असतील ज्या नेक्स्ट जे आपल्याला पाहायला मिळतील. थँक्यू सो व्हेरी मच. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. चला टॉस देखील करूया लगेचच. मग आपल्याकडे वेळ आहे, ब्रेक आहे आणि ब्रेकमध्ये लगेच टॉस करूया. या आता टॉस करण्यासाठी मी यस सेमीफायनलचा मॅच जो पहिला शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा विरुद्ध आपण पाहतोय बोबत बॉईज बोबतपाडा. छापा असा कॉल
आणि ते छापा बोबत बॉईज टीमने टॉस जिंकला आहे. नक्कीच शुभेच्छा दिल्या जात आहेत. डिसिजन काय असेल नक्कीच पेंडिंगमध्ये असेल. तुम्हाला शुभेच्छा दोन्ही टीम्सला. आपण नक्कीच जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा. धन्यवाद. चला वेलकम बैक सगळ्यांचं मनापासून करूया स्वागत. असं म्हणतात ना की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपने में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, जरा बसली उड़ान अपने हौसले में होती है. उडान घ्यायची आहे. हा बॉल खेळला जात आहे बघा. सुरुवात झाली आहे. लक्ष किती आहे अमृत आम्हाला सांगता येतं. ही मॅच जिंकून 40 बॉलिंग निवडले बघा. शिवसाई स्पोर्ट्स टीम आपण रेडी राहायचंय. नंतर यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची, कारण की बोबत बॉईज टीमने बॉलिंग निवडले टॉस जिंकल्यानंतर. 3 ओव्हरचा जो मॅच असेल. जाऊया आता मैदानाच्या मध्ये. योगेश बरं बॉलिंग ट्रॅकवर. फुलटॉस बॉल ऑन साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न. लक्ष 40 आहे आणि ते कंप्लीट करायचं आहे. मनामध्ये आपण पाहिलं तर एकच उद्देश ठेवावा लागेल. एक तप, एक जप, एक संकल्प आणि हा हक्क जिंकायचा आहे ना. तर मग डू ऑर डाय, करो या मरो. डेफिनेटली तुम्ही हा विचार जर मनामध्ये ठेवला ना तर तुम्ही करू शकता. आहे सामना तुम्हाला जिंकायचा आहे. असं नाहीये की 40 धावा चेस करू शकत नाहीये. बघा क्रिकेटच्या इतिहासामध्ये 438 धावा देखील चेस होताना पाहायला मिळाल्यात. तर इथे आपण बघितलं ना 40 धावा काय आहेत होऊ शकतात, परंतु तशी बॅटिंग इकडे आपण बघितला तर समोर खेळला जातोय. बॉलर चांगले आहेत. योगेश बारा बॅटिंग असो बॉलिंग असो. अतुल ठाकरे म्हणजे हे 2 की फॅक्टर प्लेयर आहेत या टीमकडे. अतुल ठाकरेचा जर खेळ बघितला आपण तर छान राहिला गेलाय. आज थोडंसं आपण बघितलं की क्रॅम्प जाणवतोय. ऑन साईडला फटका वळवलाय. फिल्डर आले तिकडे. वैभव दळवी बॉडीचा वेध घेतोय. चेंडू चालला मात्र अतुल पुढे आले. चेंडूला पकडलं, फेकलं गेलं. पाहिलं आपण तर थोडंसं आपण पाहिलं बॉडी बॅलन्स बिघडला गेला, परंतु आपण पाहिलं धाबा जोडल्या जात आहेत. या क्षणाला आपण बघितलं तर अमित आणि विशाल हे 2 खेळाडू जर आपण बघितले चार चेंडूचा खेळ मात्र आपण पाहिला कंप्लीट होताना पाहायला मिळालाय. 2 चेंडूचा खेळ शेष आहे. प्रति ओव्हरमध्ये जर तुम्हाला 40 तर 20 हव्या होत्या, परंतु त्या कमी आहेत. टॅप केलाय चेंडूला. बॅटर आपण बघितलं तर अमित या वेळेला थोडंसं आपण पाहिलं त्यांचा बॉडी लँग्वेज आहे ना तो पॉझिटिव्ह दिसत नाहीये. या मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग निवडली गेली आहे. का बॅटिंग निवडली गेली होती सोनसरी स्पोर्ट्स टीमने, तर या कारणामुळे बॅटिंग निवडली गेली होती. आणि बॅटिंग निवडल्यानंतर आपण पाहिलं की कसा कारनामा केलाय त्यांनी. फुलटॉस अबल मुझे मार आणि हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पार. 6 धावांसाठी हा येतोय उत्कृष्ट फटका. A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार 6. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. धाव फलकावर आपण बघितलं तर 12 धावा झाल्यात. 6
बॉल आणि जिंकण्यासाठी 28. अतुल ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर. मनगटी बॅक टू द बॉलर. धावतर घेतली नाहीये. एक बॉल आला. या सीझन मध्ये ना जे कारनामे 4 वेळा चॅम्पियन, एक रनर अप चे टायटल आपण बघितलं. सोनसरी स्पोर्ट तांबलमाळ टीमने जिंकले आणि त्या टायटल मध्ये आणखीन एक प्लस होईल आज. लेग स्टंपच्या जवळ बॉल मात्र हाताळला जातोय. वाईड आहे आणि एक्स्ट्रा रन मिळेल. बघा बॅटरला एक इंटेंट मात्र दर्शवावा लागेल. तुम्ही या मॅचला थोडंच आपण बघितलं तर लांबून नाही जवळून बघा, प्रयत्न करा. कदाचित नशिबाची साथ मिळाली तर. परंतु बॉलर चांगला आहे. लेफ्टी बॉलर आहे अतुल ठाकरे, ज्याला आपण आत्ता बॅटिंग करता पाहिलं. मागचा आठवडा APL मध्ये परफॉर्मन्स जबरदस्त देताना पाहायला मिळाला. बॉल पुन्हा एकदा आपण पाहिला तर मिस केला जातोय. निर्धाव येताना पाहायला मिळतोय. प्रति बॉल मध्ये आपण पाहिलं तर मग धावा येत नाहीये. आत्ता जिंकण्यासाठी 3 बॉल असतील आणि 27. 3 मध्ये 27. मॅच लांब गेली, पुन्हा लांब गेली आहे. पुन्हा एकदा आपण बघितलं तर निर्धाव बॉल येताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे आतापर्यंत जे बॉल फेकले गेलेत ना, एक त्याच्यामध्ये वाईट फेकला गेलाय. त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं की बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही आहे आणि त्यामुळे मॅच आता औपचारिकता राहिली की काय. अविनाशजी ठाकरे वेलकम, मनापासून स्वागत असेल. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव अविनाशजी ठाकरे, त्यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. वेलकम, मनापासून स्वागत असेल. श्री साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर आयोजित हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आणि सोनसरी स्पोर्ट्स तांबलमाड संघ ज्याप्रमाणे परफॉर्मन्स करतोय आणि परफॉर्मन्सवर परफॉर्मन्स देत असताना हा सामना देखील जिंकला गेलाय. आणि हा सामना जिंकत आपण बघितलं तर संघ मात्र आपण पाहिलं तर एंटर करताना आपल्याला बघायला मिळालाय तो म्हणजेच अंतिम 4 मध्ये. आणि अंतिम 4 मध्ये येणारा चौथा संघ ठरला गेला तो म्हणजेच आय सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स आय सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल. आणि चिंतामणी स्पोर्ट्स सोमया पाटा, आपण सकाळच्या 17पासून जो खेळ केला आहे, सकाळच्या 17पासून आपण बघितलं तर या मैदानामध्ये ज्याप्रमाणे अगदी वेळेवर उपस्थित राहिले. परंतु थोडंसं आपण बघितलं की क्रिकेट्समध्ये आपण पाहिलं लक फॅक्टर देखील महत्त्वपूर्ण असतं. परंतु या वेळेला आपण पाहिलं की